नमस्कार, मी साजन ओहोळ. आज आपण माढा तालुक्यातील पालवण या गावी आलेलो आहोत. गेल्या 3 महिन्यापूर्वी आपण बडेकर सरांना समर्थ सक्सेस लाईफचं सक्सेस ऑर्थो पावडर आणि विटॅमिन्स कॅप्सूल तसंच 7 वंडर हे किट दिलं होतं. तर आपण त्यांना विचारूया की या औषधाने त्यांना काय काय फरक पडलाय. नमस्ते सर. नमस्ते. तुमचं नाव सांगा. माझं नाव मच्छिंद्र घेना बडे आणि मी पळसनाथ विद्यालयाला इंदापूर तालुक्यामध्ये 33 वर्ष शिक्षक म्हणून नोकरी केली. या 33 वर्षामध्ये शेवटच्या काही पिरियडमध्ये थोडंसं विकनेसपणा जाणवणे किंवा हे मानसिक असेल किंवा पुन्हा शारीरिक बी काही दिवसांनी असे गुडघेदुखीचे हे जे प्रकार सुरुवात झाले. मग रिटायर झाल्यानंतर याच्यावरती पर्याय काय म्हणून आपलं डॉक्टरांची वगैरे औषधं घ्यायची, पण ते तात्पुरते आणि त्याचे रिएक्शन्स वगैरे किंवा साईड इफेक्ट्स असे व्हायचे. आणि त्यामुळं मग आयुर्वेदिक कुठलं काय शोधून काढावं म्हणून आपल्या गावचे परमेश्वर पाटील आमचे मित्र ते म्हणले, उगीच सहज बोलता बोलता त्यांच्या डेअरीमध्ये गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा तुमचे गुडघे दुखतात तर तुम्ही आताशी आम्हाला सांगताय, आपल्याकडे औषधं उपलब्ध आहेत. असं म्हटल्यानंतर आम्ही त्यांच्याकडे गेलो, काय ह्याचा इफेक्ट होईल का नाही असं. तर त्यांनी सांगितलं तुम्ही घेऊन तरी बघा, नाही इफेक्ट झाला तर तुम्ही पुन्हा नाही घेतलं तरी तसं काही त्याची म्हणजे हे नाही. मग एक हे आर्थो सक्सेस आर्थोचं याच्यामध्ये कॅप्सूल्स आणि याच्यामधल्या पुढे जे आहेत हे एक 15 दिवसापासून घ्यायला सुरुवात केली. 15 दिवसानंतर असं जाणवलं की मी आता 1-2 किलोमीटर चालून जाऊन येऊ शकतो, कारण त्या पूर्वी काहीच चालू शकत नव्हतं एवढं. बरोबर. तुम्ही गाडीवरनं पण पडला? गाडीवरनं 3-4 वेळेला पडलेलो आहे आणि त्याच्यामुळं गुडघ्याच्या अशा वाट्या सरकल्यासारखं झालेलं होतं. पण जेव्हा हे औषध घेतलं त्यावेळेला मी सकाळी आता 2-3 किलोमीटर चालून, आणि तेही आता साधं चालत नाही, फास्ट चालतो. अशा पद्धतीनं थोडासा याचा चांगला इफेक्ट झाला. दुसरी गोष्ट, याच्यातून पोटामध्ये जे अपचन वगैरे असं काय होत होतं ते सुद्धा याने बंद झालेलं राहिलेलं आहे. त्यामुळं औषध चालू केलं तुम्हाला किती दिवसानंतर मी पडायचं? काय केलं माहितीये का, फरक पडो ना पडो, आता एकदा आपण घ्यायचंय म्हटल्यानंतर 3 किट्स पूर्ण संपवली आणि ती रेग्युलर अशी घेत गेलो. त्यामुळे पूर्ण माझं नाहीच झालं. तरी पण अधूनमधून पुन्हा काही येऊच नये याच्यासाठी म्हणून हे शिल्लक एक ठेवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मला आपल्या परमेश्वर पाटलांनी सरपंचांनी सांगितलं असं की बाबा हे एक आणखी चांगलं आहे, डिटॉक्सिफाईज करतं हे शरीरातील, असं म्हणजे काय. आणि म्हणून हे घ्यायला सुरुवात केली. आणि ते काय बाबा मग मंडळीला पण, तिला पण तसाच त्रास होता. तुला होता ना? गळ्यातल्यासारखं वाटायचं, आता हे घेतल्यापासून मग तिला आणि मला एकाच वेळेस सुरुवात केली तर तिचं छान वाटतं नाही, म्हणजे थकल्यासारखं वाटत नाही, काय नाही. आणि आज 2 किलोमीटर तू ती पण चालून जाऊन येऊ शकते आणि जातेच. नियमानुसार आम्ही दोघं पण व्यायामाला जातो आणि ते नियमाने घेते. आता सर तुम्ही या औषधाविषयी इतर लोकांना काय सांगता? इतर लोकांना सांगचाल म्हणण्यापेक्षा मला जेव्हापासून इफेक्ट झाला तेव्हापासून मी माझ्या नातेवाईकांना वगैरे किंवा मित्रमंडळीला सुद्धा सांगत असतो की हे घेऊन बघा. आणि घेऊन बघितल्यानंतर 15 दिवसामध्ये जर तुम्हाला काहीच नाही इफेक्ट झाला तर मग पुन्हा तुम्ही याचा नाद सोडा. पण जर तुम्हाला इफेक्ट झाला तर आणखी 1-2 खाऊन बघा ते, आणि त्याच्यानुसार म्हणजे आपल्याला सगळ्यालाच फायदा होईल. अशा पद्धतीने घेतलं तिला म्हणजे फरक पडला इथं, मी दिला आणि मग एक तिला पण पाठवलं. तुमच्या आईंना पण या औषधाने चांगला फरक पडला? हा, अशा पद्धतीने हे चांगले इफेक्ट्स आम्हाला जाणवले. आणि त्याच्यामुळं आम्हाला तुम्ही घरी भेट देण्याचा उलट आम्हाला थोरल्या मुलीला एक दिलं. परमेश्वर नारायणकडून बरेचसे असे हे नेलेत आम्ही, सगळ्यांना चांगले रिझल्ट आले. मला वाटतं 1-6 महिन्यापासून तुमच्याकडून मी हे असलं नेतो आणि जवळजवळ 5-7 हजाराचं ह्यांच्याकडून नेतोय महिन्याला असं. आणि त्याच्यामुळं मला एकट्यालाच नाही, माझ्या बरोबर माझे जे रिलेटिव्ह आहेत त्यांना सुद्धा मी तसा सल्ला देतोय, माझ्या मुलांना सुद्धा तसा सल्ला देतोय. तर अशा पद्धतीने चांगले याचे इफेक्ट्स आहेत. आणि हे सगळे आम्हाला तुम्ही अगदी मनातून सगळी माहिती सांगितली पहिल्यांदाच, त्याबद्दल आम्ही तुमचं खूप आभारी आहे आणि आम्हाला सुद्धा समाधान वाटलं आहे.